नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर, अवप्र संस्था खालापूर, जिल्हा रायगड. आज आपल्याला या ठिकाणी जो दिलेला आयसोमेट्रिक व्ह्यू आहे तो कशा पद्धतीने ड्रॉ करायचा ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं. आता बघा, या ठिकाणी क्वेश्चन बघा, ड्रॉ गिवन आयसोमेट्रिक व्ह्यू. म्हणजे हा जो आयसोमेट्रिक व्ह्यू आहे तो सेम टू सेम आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. आता या ऑब्जेक्टची लेंथ जर पाहिली तर तुम्ही किती आहे, 60 मिलीमीटर. लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इज 60 मिलीमीटर. इथे मी लिहितो L 60 मिलीमीटर. या साईडने बघतो, ही डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर फॉर इलेव्हेशन किंवा फ्रंट व्ह्यू आहे, किंवा निरीक्षकाची दिशा आहे. या साईडने पाहिल्यानंतर हे जे डिस्टन्स आहे, ज्याने ऑब्जेक्टची लेंथ, या ठिकाणी ऑब्जेक्टची हाईट आहे 40 मिलीमीटर. हाईट ऑफ ऑब्जेक्ट 40 mm. आणि ही झाली लेंथ, ही हाईट, आणि मग या ठिकाणी आहे ती आहे ऑब्जेक्टची विड्थ. विड्थ किती दिलेली आहे या ठिकाणी, 40 मिलीमीटर. विड्थ इथे लिहितो मी 40 मिलीमीटर. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का, लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इज 60 मिलीमीटर, हाईट 40 मिलीमीटर अँड विड्थ इज 40 मिलीमीटर. आता ऑब्जेक्ट कसा आहे ते बघा. या ठिकाणी इकडून तुम्ही बघताय, ही लेंथ 60 मिलीमीटर, ही हाईट 40 मिलीमीटर, ही विड्थ 40 मिलीमीटर, आणि इथे या ठिकाणी ऑब्जेक्टला कट केला. ऑब्जेक्ट म्हणजे हा जो काय ब्लॉक आहे, या ब्लॉकला या ठिकाणी कट केलेला आहे. तो किती कट केला आहे, काय केलं आहे ते आपण या ठिकाणी बघू. पण जस्ट पहिले ऑब्जेक्ट पाहून घ्या या ठिकाणी. आता आपल्याला या ठिकाणी त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ करायला सुरुवात करायची आहे. त्याकरता सर्वात प्रथम ही जी आपली लाईन आहे, जी टायटल ब्लॉकच्या वरची, इथून साधारण 30 ते 40 किंवा 40 मिलीमीटर डिस्टन्सवर एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायची. स्केल घ्या किंवा सेट स्क्वेअर घ्या, कसंही करा. एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन या ठिकाणी आपण ड्रॉ केली. त्या लाईनवर एक डॉट मार्क करायचा आहे. हा डॉट मार्क केल्यानंतर हा जो आपला 45 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे, ह्याच्यामध्ये जो इनबिल्ट प्रोटेक्टर आहे, ह्या इथे याचा स्टार्टिंग पॉईंट का ओ पॉईंट आहे. इथून 30 डिग्री आणि 90 डिग्रीवर आपल्याला 3 पॉईंट प्लॉट करायचे. मग हा जो प्रोटेक्टर आहे, हा जो डॉट मार्क केला तुम्ही इथे ठेवा, हा असा. नंतर ह्या राईट साईडने म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ केली, तिथपासून 30 डिग्री अँगलवर एक पॉईंट प्लॉट करा. इथून 30 डिग्री अँगलवर एक पॉईंट प्लॉट करा, आणि इथून 90 डिग्री. हे 3 पॉईंट प्लॉट केल्यानंतर हा पॉईंट आणि हा जो 90चा पॉईंट आहे, इथून धरून एक व्हर्टिकल फेंट लाईन ड्रॉ करा. हा पॉईंट आणि जो 30 अंशाचा पॉईंट किंवा 30 डिग्रीवर जो पॉईंट आहे तो धरून लेफ्ट साईडला एक लाईन ड्रॉ करा. आणि सिमिलरली म्हणजे त्याच प्रकारे हा पॉईंट आणि ह्या इथे जो आपण 30 डिग्री अँगलवर पॉईंट प्लॉट केला, ही हॉरिझॉन्टल लाईन होती ना आपली, इथून 30 अंशावर जो पॉईंट प्लॉट केलाय तो धरून इकडे एक लाईन ड्रॉ करा. म्हणजेच काय केलं आपण, 3 आयसोमेट्रिक ॲक्सिस या ठिकाणी ड्रॉ केले. 30 डिग्री अँड 90 डिग्री. आता ऑब्जेक्टची लेंथ किती आहे, या इथे बघा, ही दिलेली आहे 60 मिलीमीटर. मग राईट साईडला डिस्टन्स घ्या 60 मिलीमीटर, म्हणजे ह्या लाईनवर 6 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला मार्क करायचं आहे. लेफ्ट साईडला आपल्याला डिस्टन्स मार्क करायचं 40 मिलीमीटर, म्हणजे 40 मिलीमीटर इथे येईल समजा ते. आणि व्हर्टिकल लाईन जी आहे किंवा उभी रेषा आहे, तिच्यावर पण डिस्टन्स मार्क करा 40 मिलीमीटर. ह्या साईडला राईट साईडला 60, ह्या इथे 40, आणि ह्या इथून इथपर्यंत आपल्याला डिस्टन्स घ्यायचा आहे 40 मिलीमीटर. 3 लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ केली. त्यानंतर या पॉईंटमधून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे, आणि ह्या पॉईंटमधून एक व्हर्टिकल म्हणजे उभी रेषा आपल्याला ड्रॉ करायची. त्याकरता आपल्याला सेट स्क्वेअरचा वापर करावा लागेल. मग सेट स्क्वेअरची पोर्शन हे बघा, हा 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री सेट स्क्वेअर आहे, हा 45 90 डिग्री सेट स्क्वेअर आहे. या ठिकाणी असा ठेवायचा आहे, त्या व्हर्टिकल ॲक्सिसला सेट करायचा आहे, आणि मग याला स्लाइड करत म्हणजे सरकवत आपण जो ह्या 30 डिग्री अँगलच्या लाईनवर जो 40 मिलीमीटरचा पॉईंट प्लॉट केलाय, तिथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. तेव्हा ही लाईन या ठिकाणी येणार. मग सेट स्क्वेअरची पोझिशन अशी बदला, हा सेट स्क्वेअर आता इथे आलेला आहे, पहिले ह्याला सेट करा.
मग हा या ठिकाणी आला. त्यानंतर ह्या राईट हँडमध्ये जो सेट स्क्वेअर आहे त्याला स्लाइड करत करत या पॉईंटपर्यंत न्या आणि इथून एक व्हर्टिकल लाईन तुम्ही ड्रॉ करा. म्हणजेच काय केलं का आपण 3 उभ्या रेषा या ठिकाणी ड्रॉ केलेल्या आहेत. लेफ्ट साईडला एक लाईन, मिडलला तर ऑलरेडी ड्रॉ केली होती आणि राईट साईडला. मग हे डिस्टन्स होतं 40. म्हणजे ऑब्जेक्टची हाईट किती आहे 40 मिलीमीटर. इथून इथपर्यंत 40 मिलीमीटर डिस्टन्स मार्क करा. इथून इथं स्केलच्या साहाय्याने किंवा सेट स्क्वेअरच्या साहाय्याने 40 मिलीमीटर म्हणजेच 4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स मार्क करा. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा फेंट लाईननी. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट फेंट लाईननी या ठिकाणी आपल्याला जॉईन करायचं आहे. म्हणजे हा एक प्लेन तयार झाला, हा एक प्लेन. आता सर्वात प्रथम आपल्याला आयसोमेट्रिक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. त्याकरता पुन्हा एकदा सेट स्क्वेअरचा वापर करायचा आहे. 30, 60, 90 सेट स्क्वेअर आणि हा 45, 45, 90 सेट स्क्वेअर. हे बघा आता कसं ठेवलंय बघा कमी. हा पहिला ह्या इथे सेट केला, हा ह्या ठिकाणी सेट केला असा. नंतर याला स्लाइड करत करत ह्या कॉर्नरपर्यंत न्यायचा आहे. हा जो पॉईंट आहे ना आपला 40चा, इथून एक लाईन ड्रॉ करा. ही लाईन तुमची अशी येईल. त्यानंतर हा जो 45, 45, 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे त्याला या इथे ठेवा, या लाईनला सेट करा. हा सेट स्क्वेअर असा येईल आणि मग हा जो राईट हँड मधला सेट स्क्वेअर आहे याला असा स्लाइड करत 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 या कॉर्नरपर्यंत न्यायचं आहे आणि मग इथून एक आपल्याला लाईन ड्रॉ करायची. म्हणजेच काय होईल का आपला आयसोमेट्रिक बॉक्स आहे तो या ठिकाणी कंप्लीट होईल. आता बघा येलो कलरमध्ये मी काढलेलं सगळं फेंट लाईनने ड्रॉ करायचं आहे. आता हे डिस्टन्स किती आहे 60. हे डिस्टन्स किती आहे 60. हे डिस्टन्स किती आहे 60. म्हणजे 3 60च्या लाईन ही झाली त्याची लेंथ. हे डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर. हे डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर. हे डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर. ही झाली ऑब्जेक्टची हाईट. हे डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर. हे पण 40 आणि हे पण 40. ही झाली ऑब्जेक्टची विड्थ. असा आपल्याला आयसोमेट्रिक ड्रॉ करायचं आहे. आता हा आयसोमेट्रिक बॉक्स ड्रॉ केल्यानंतर त्यामध्ये आता ऑब्जेक्टचं कटिंग कसं आहे बघा. इथून कट केलाय, असा कट केलाय ना असा. म्हणजे एवढा जो पार्ट आहे हा जो ऑब्जेक्टचा पार्ट आहे हा या ठिकाणी कट केलेला आहे. मग हे करण्याकरता आता आपल्याला बघायचं आहे कसं करायचं आहे. इथून इथपर्यंत हे डिस्टन्स दिलेला आहे 40 मिलीमीटर. मग हा जो एल टाईप पार्ट आहे हा आपण सर्वात प्रथम या ठिकाणी ड्रॉ करणार. या प्लेनला मी नाव दिलेलं आहे ए. इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर अँड देन 20 मिलीमीटर. टोटल 60. 40 अधिक 20 बरोबर झालं 60. म्हणजेच राईट एंडने किती डिस्टन्स सोडावं लागेल आपल्याला. इथून इथे सोडा डिस्टन्स 20 मिलीमीटर. तिथून व्हर्टिकल फेंट लाईन सेट स्क्वेअरच्या साइनने ड्रॉ करा. आता ह्या लाईनचा डिस्टन्स किती असेल बघा. टोटल हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 40 मिलीमीटर. हे दिले 30 आणि हे दिले 10. म्हणजे ह्या लाईनचा डिस्टन्स आहे 30 मिलीमीटर. ह्या व्हर्टिकल लाईनवर किंवा उभ्या रेषेवर डिस्टन्स मार्क करा 30. या पद्धतीने डायमेन्शनिंग करायचं नसतं पण तुम्हाला कळण्याकरता मी इथे दिलेले माप 30. ह्या इथून इथपर्यंत डिस्टन्स मार्क करा 10. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा. म्हणजे हा जो फ्रंट प्लेन आहे किंवा समोरचा जो एल टाईप प्लेन आहे तो आपला या ठिकाणी कंप्लीट झाला. एकदम सोपा ऑब्जेक्ट आहे बघा. हा पार्ट किंवा प्लेन ए हा कंप्लीट झालेला आहे. आता टॉप प्लेन ड्रॉ करतो. याला मी नेम केलेलं आहे डी. हे डिस्टन्स आहे 20. इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे 10. हा जो बॉक्स ड्रॉ केला आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स करा 10 मार्क करा. ह्या इथून इथपर्यंत डिस्टन्स मार्क करा 10 मिलीमीटर. हे 10 हे 10 आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट फेंट लाईननी जॉईन करा. तो डायरेक्ट स्केलनी करा किंवा सेट स्क्वेअर. म्हणजे आपलं काय डायरेक्ट सेट स्क्वेअर घ्यायचा किंवा स्केल घ्यायची. ही लाईन ड्रॉ केली. आता हे डिस्टन्स किती होतं 20. मग इथून इथपर्यंत पण सोडा 20. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट डार्क लाईनच्या साह्याने जॉईन करा. झालं. हा झाला तुमचा टॉप प्लेन किंवा वरच्या साईडचा जो एल टाईप प्लेन आहे तो या ठिकाणी कंप्लीट झाला. आता आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे. हा ब्ल्यू कलरमध्ये काढला आहे तो बघा. हा जो प्लेन आहे तो ड्रॉ करण्याचा प्लेन आहे ई. हे डिस्टन्स किती दिलेलं आहे 10. हे डिस्टन्स किती आहे 10. हे कुठे दिलं आहे तर या ठिकाणी माप दिलेलं आहे 10 मिलीमीटर. मग इथून इथे 10 घेतलं.
सर्वात प्रथम या पॉईंटपासून स्ट्रेट व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा, सेट स्क्वेअरचा उपयोग करा. इथून इथपर्यंत मार्क करा 30 मिलीमीटर आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा. म्हणजे फ्रंट प्लेन एल, लेफ्ट साइड प्लेन, टॉप प्लेन, 3 प्लेन आपण या ठिकाणी ड्रॉ केले. आता काय राहिलेलं आहे तर ही एक लाईन ड्रॉ करायची आहे, ही एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि ही एक लाईन. तर ह्या लाईनची हाईट किती आहे? टोटल डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर. तर आता 10 मिलीमीटर हा प्लॅटफॉर्म गेला म्हणजे हे डिस्टन्स राहील आपलं 30 मिलीमीटर. तर ह्या कॉर्नरमधनं एक व्हर्टिकल स्ट्रेट, वेडी वाकडी तिरकी काढू नका, सेट स्क्वेअरचा उपयोग करा, पॅरलाइन्स ड्रॉ करा. इथून एक लाईन ड्रॉ करायची आहे. या लाईनवर ड्रॉ करायचं किती डिस्टन्स? 30 मिलीमीटर. हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा, हा पॉईंट आणि हा पॉईंट या ठिकाणी जॉईन करा. अशा पद्धतीने आपला हा आयसोमेट्रिक व्ह्यू या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि त्यानंतर त्याला डायमेन्शनिंग करायचे, म्हणजे ह्या ऑब्जेक्टला जसं मी ह्या ठिकाणी दाखवलंय त्या पद्धतीने इथं निरीक्षण करा. 10 कुठे लिहिलं आहे, 30 कुठे लिहिलं आहे, 40 आहे, 40, 60, 20, सेम टू सेम इथं डायमेन्शनिंग करायचं आहे. आणि त्यानंतर वरती टायटल लिहा आयसोमेट्रिक व्ह्यू. ISO कसं करते बघा मी या ठिकाणी METRIC आयसोमेट्रिक. मग ह्याच्यामध्ये गॅप ठेवायची तुम्हाला परत 4 मिलीमीटर. तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तुमच्या लक्षात येईल की लेटरिंग कशा पद्धतीने करतात. नसेल पाहिले तर या ठिकाणी तुम्ही पाहून व्ह्यू. आणि मग याला या ठिकाणी अंडरलाईन करा. हे सगळं आपल्याला कॅपिटल लेटरिंगमध्ये लिहायचं आहे. आता हा व्ह्यू एवढा कंप्लीट झाला म्हणजे असाच ठेवायचं नाही आहे. याला सेम टू सेम जशी डायमेन्शनिंग मी इथे केलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला करणं आवश्यक आहे. आता कसं करणार बघा. इथून एक लाईन ड्रॉ करा, इथून एक लाईन ड्रॉ करा, इथून एक लाईन ड्रॉ करा स्ट्रेट स्केलच्या साहाय्याने. ह्या इथून एक लाईन ड्रॉ केली, इथून एक लाईन व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि मग या इथे हा ॲरो छोटासा पॉइंट ॲरो द्या. सर्व माप द्यायचे. हे किती आहे? 10, 30. मग ह्या इथं आपण दिलं 10, या ठिकाणी व्यवस्थित लिहा 30 मिलीमीटर. पुन्हा या ठिकाणी ॲरो, पुन्हा या ठिकाणी ॲरो. ही झाली त्याची वेट 40 मिलीमीटर. लेंथ कव्हर करायचे. किती डिस्टन्स दिलेला आहे? 40 आणि 20. मग या इथे डिस्टन्स द्यायचे तुम्हाला 40 मिलीमीटर आणि हे डिस्टन्स आहे 20 मिलीमीटर. लेटरिंग करताना जरा प्रॉपर करा किंवा नंबरिंग करताना प्रॉपर करा. आणि मग टोटल लेंथ किती आहे त्याची? तर 60 मिलीमीटर म्हणजे 60 मिलीमीटर. ही लाईन जरा खोडतो आणि ह्या इथे माप द्या त्याचं 60 मिलीमीटर. व्यवस्थित लिहायचं जरा चांगलं दिसेल असं. त्यानंतर आता काय राहिलं? त्या विड्थ कव्हर केली, लेंथ कव्हर केली, राहिली हाईट. ही लाईन एक्सटेंड केली, ही लाईन एक्सटेंड केली, इथून इथे फ्रंट लाईन एक्सटेंड केली. इथे एक ॲरो, या इथे एक ॲरो, इथे एक ॲरो, इथे एक ॲरो, मध्ये थोडीशी लाईन डार्क करा, इथे एक लाईन डार्क करा. हा इथे एक ॲरो, एकदम डार्क पण करू नका, मिडियम थिकनेस ठेवा. या इथे ॲरो, इथे ॲरो. आता ह्या इथे आपल्याला डिस्टन्स किती द्यायचं आहे? 10 मिलीमीटर. ह्या इथे डिस्टन्स किती द्यायचं आहे आपल्याला? 30 मिलीमीटर. मग परत तेच 10 आणि 30 द्यायचं का? तर नाही. मग या ठिकाणी एकच आपल्याला डायमेन्शन द्यायचं. इथं आपल्याला ते पार्ट ऑफ डायमेन्शनिंग कंप्लीट झालेलं आहे. टोटल हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे? 40 मिलीमीटर. म्हणजेच ही तुमची लाईन अशी कंप्लीट येईल. ह्या ठिकाणी ॲरो देऊन ही जी लाईन आहे तिच्या लेफ्ट साईडला त्याची हाईट लिहा 40 मिलीमीटर. आणि मग ॲट द सेंटर म्हणजे लेंथच्या सेंटरला ॲरो काढायचा आहे आणि त्या तिथे लिहायचं आहे डायरेक्शन ऑब्झर्वर ही एक्स. ही इथे येणार. अतिशय सोपा असा हा आयसोमेट्रिक व्ह्यू आहे. आणि मग ह्याच्यामध्ये बघा आता बघितलं तुम्ही ही लाईन तुम्हाला थोडी डार्क वाटते, ही डार्क वाटते. खोडरबर घ्या, थोडंसं पेंट करा, जास्त पण खोडू नका. म्हणजे कसा हा जो ऑब्जेक्ट क्लिअर होईल. आता ह्याच्यामध्ये प्लेन दिलेत बघा मी ए बी. हा झाला प्लेन ए, या ठिकाणी बी, त्यानंतर सी आणि डी. हा झाला सी, या ठिकाणी झाला डी आणि ई आणि एफ. हा झाला प्लेन ई आणि या ठिकाणी एफ.
तर अशा पद्धतीने आपल्याला हा आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तर आजच्यासाठी इथेच थांबतो. धन्यवाद.